गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे भाज्यांची जी आहे मार्केटमध्ये आवक घटल्यामुळे कुठेतरी भाजीपाल्यांचे भाव जे आहे गडाडले आहेत। आपण जळगावच्या सिंधू कॉलनी या परिसरामध्ये आहोत आणि या परिसरामध्ये जर बघितलं तर भाजीपाला ताजा असल्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी असते। मात्र कुठेतरी भाजीपाल्यांचे जे आहे भाव वाढल्यामुळे इथली गर्दी जी आहे कुठेतरी कमी झालेली आहे। कोशिंबीरचे भाव जे आहे, जी कोशिंबीर 40 ते 50 रुपये किलो विकली जात होती, त्या कोशिंबीरचे भाव जे आहेत आता 100 ते 120 रुपये किलोवर पोहोचले आहे। तर दुसरीकडे सध्या पितृपक्ष सुरू असल्यामुळे पितृपक्षासाठी आवश्यक असलेले गिलके असतील, दोडके असतील, या गोष्टींचे असतील, याचे सुद्धा भाव जे आहेत 60 ते 70 रुपये किलोवर पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता कुठेतरी वाढलेल्या दरामुळे जे आहे भाजीपाला घेण्यासाठी जी गर्दी होत होती ती गर्दी कुठेतरी या ठिकाणी कमी झाल्याचं पाहायला मिळत असून गृहिणींचं बजेट कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणी ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। काय सांगणार ते भाज्यांचे भाव वाढल्यामुळे कसं बजेट कोलमडलं आहे आता? ॲक्च्युली भाज्यांचे भाव वाढल्यामुळे मुलांना सकाळी टिफिन कंपल्सरी द्यायचा असतो की ग्रीन व्हेजिटेबल पाहिजे, पण मग ग्रीन व्हेजिटेबल इतक्या महाग झाल्या आहे, घ्यावं तरी काय आणि मुलांना द्यावं तरी काय? त्यातून मुलांचा चॉईसचा प्रश्न येतो, हे असं नको ते तसंच हवं, ते तसं नको ते तसंच हवं, द्यावं काय? कारण भाज्या इतक्या महाग झालेल्या आहेत की म्हणजे आमच्या सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडतो की कुठली भाजी किती रुपयात घ्यायची आणि बजेट कसा निर्माण करायचा, कमावून किती कमवणार आहे? कारण भाज्यांचेच बजेट जिथून आपली सकाळची आमची बायकांची सुरुवात होते घराची की आम्ही मुलांचे टिफिन तयार करू, मिस्टरांचा टिफिन तयार करू, पण भाज्या घ्यायच्या कुठल्या आणि कुठली भाजी किती दराची आहे आम्हाला ते सगळ्यात बघावं लागतं। कारण इतक्या पैशात इतकं हे आलंच पाहिजे, तितक्या पैशात ते झालंच पाहिजे, त्यामुळे ना खूप मोठा प्रश्न निर्माण होतो सकाळी डब्याचा की खूप कसरत होते। कारण झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपीपर्यंत चालूच असतं, सकाळचा स्वयंपाक नंतर संध्याकाळचा स्वयंपाक, करावं काय हा मोठा क्वेश्चन मार्क्स आहे। कारण भाज्यांचे भाव अति वाढलेले आहेत आणि मुलांनाही कंपल्शन करतात की द्या द्या। देणारी व्यक्ती जी घरात काम करणारी मुख्य बाई असते तिने काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमच्यासमोर। काही विक्रेते सुद्धा आहेत आपल्या सोबत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार। काय जातं कुठेतरी भाज्यांचे भाव वाढले, काय नेमकं कारण आहे? मार्केटमध्ये भाजीपाला कमी आहे का सध्या? महाग आहे ना? हां ना, मार्केटमध्ये भाजीपाला मिळतोय का? मिळतो पण महाग आहे दादा, माल कमी माल आहे, जास्त महाग माल आहे। येतोय का मार्केटमध्ये? हो, त्याच्यामुळे भाव वाढले। कसे भाव आता सध्या? 100, 80, 120 माल पाव सर्वच भाजीपाला हो। तर मार्केटमध्ये जे आहे, बाजार समितीमध्ये जे आहे, पालेभाज्या असतील किंवा इतर भाजीपाला जो आहे याची आवक कुठेतरी घटलेली आहे। अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला हा सडला आणि त्यामुळे या भाजीपाल्यांची आवक मार्केटमध्ये घटल्यामुळेच या भाजीपाल्यांचे दर जे आहेत ते वाढले आहे आणि या वाढलेल्या दरामुळे कुठेतरी जे आहे गृहिणींचे बजेट कोलमडल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।